नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. बोला रेणुका माते की जय. बघा, घटस्थापना होऊन आज 5 दिवससुद्धा झाले आहेत. आज 5वी माळ आहे आणि आज ललिता पंचमीसुद्धा आहे. त्यामुळे आज कुंकुमार्जन करायला विसरू नका, ललिता सहस्रनाम वाचायला विसरू नका. बघा, नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची किंवा कुलदेवीची ओटी भरत असतो. आपली कुलदेवी आपल्या कुळाचा सर्व भार उचलत असते, म्हणून नवरात्रीमध्ये आपण तिची खूप सेवा करत असतो आणि तिला निरोप देताना आपण तिची ओटी भरून तिला निरोप देत असतो. तर बघा, ओटी भरण्याची जी पद्धत आहे ती ऑलमोस्ट 90 ते 95% ऑलमोस्ट सगळ्यांच्याकडे सेम असते. फक्त थोडीफार इकडे तिकडे आपला जो कुळाचार आहे किंवा आपल्या कुळामध्ये जी परंपरा आहे किंवा जी पद्धत आहे त्याप्रमाणे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. पण ओटी भरताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे. बघा, मला इथं एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बरीच लोक रेशमी साडी, 1000 रुपयाची साडी, 5000 रुपयाची साडी, चांदीचे, सोन्याचे दागिने, ज्यांचं बजेट आहे त्यांनी त्याप्रमाणे ओटी भरावी. बघा, देवी आई कधीच आपल्याला म्हणत नाही की तुम्ही मला 500 रुपयाची साडी घ्या किंवा 4000 रुपयाची साडी घ्या तरच मी तुम्हाला प्रसन्न होईन. तुम्ही एका साध्या खणा नारळाने सुद्धा किंवा सुती नऊवारी साडीने सुद्धा जेवढं तुमचं बजेट असेल तेवढं तुम्ही घेऊन ओटी भरली मनाने, श्रद्धेने, तर ती देवी आईला पोचते. तुमची श्रद्धा महत्त्वाची, मनापासून ओटी भरणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजिबात रेशमी साडी किंवा 5000 रुपयाची साडी अजिबात असं करू नका. तुमचं जेवढं बजेट असेल, जेवढं शक्य होईल तेवढ्यामध्येच तुम्ही जी जमेल ती साडी घ्या आणि त्या साडीनेच ओटी भरायची आहे, हे लक्षात ठेवा. बघा, तुम्ही ओटी मंदिरामध्ये भरू शकता, तुमच्या घरात भरून नंतर तुम्ही जर कुलदेवीला 1-2 महिन्यात जाणार असेल तर तुम्ही तिथं नेऊन ती ओटी देऊ शकता किंवा तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये किंवा घटासमोरसुद्धा ओटी भरू शकता. बघा, आपली ओटी ही एंगेजमेंट झाली की भरतात, लग्नानंतर भरतात. मग लग्न झाल्यावर कधी पण तुम्ही माहेरी गेलात तर आई आपल्याला ओटी भरल्याशिवाय कधीच पाठवत नसते. त्यामुळे हा एक मान आहे आणि एक कुळाचार आहे. आता बघा, तुम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस कधीही ओटी भरू शकता. तुम्ही आज ललिता पंचमी आहे, आज भरू शकता किंवा तुम्हाला जमत असेल तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशीसुद्धा जर तुम्ही ओटी भरली तर अतिशय उत्तम. खूप सुवर्ण हे 2 दिवस असतात, नवमी आणि अष्टमी, तर तुम्ही त्यावेळेला सुद्धा भरू शकता. आता बघा, आता ओटीमध्ये शक्यतो नऊवारी काठापदराची सुती रेशमी साडी घ्यावी असं म्हणतात. आता बघा, कर्नाटकामध्ये मी जिथं राहते तिथं तरी नऊवारी मिळतच नाही, तिथं 6 वाऱ्यांनीच देवीला ओटी भरतात. इकडे अशी पद्धत आहे. पण मी जेव्हा माहेरी जाते किंवा सासरी जाते तेव्हा मी 2 साड्या एक्स्ट्रा घरी आणून ठेवते नऊवारीच्या, म्हणजे कधीही तुम्हाला कमी पडत नाही. त्यामुळे तुम्ही नऊवारी सुती रेशमी साडी घेऊ शकता. असं म्हणतात की देवीच्याकडून येणाऱ्या सात्विक लहरी आहेत ते ग्रहण करून धरण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे सुती धागा आपण प्रिफर करतो. तर ओटीमध्ये तुम्हाला नारळ, गजरा, ब्लाऊज पीस, शृंगाराचं सामान, त्याच्यानंतर दक्षिणा, त्याच्यानंतर विडा आपल्याला तयार करायचा आहे, तो ठेवायचा आहे, एक गजरा, फळ, त्याच्यानंतर कोण कोण रुमालसुद्धा ठेवतात, कोण कोण जोडवी, मंगळसूत्र हे सुद्धा ठेवतात, बांगड्या ठेवतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल तशी तुम्ही ठेवायची. आता बघा, आता आमच्याकडं ही पद्धत आहे की पहिली सगळी ओटी एका वेगळ्या ताटामध्ये काढायची, दुसरं ताट देवीसमोर ठेवायचं, पहिली हळदी कुंकू घालायचं, त्याच्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावायचं आणि त्याच्यानंतर जी ओटी तुम्ही आता जी साईडला ताटात काढून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शृंगाराचं सामान, आरसा, फणी, काजळ, त्याच्यानंतर
मणिमंगळसूत्र, त्याच्यानंतर एक सुपारी, हिरव्या बांगड्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक फळ आणि तुम्हाला नेल पॉलिश असेल तर नेल पॉलिश किंवा तुम्हाला ज्या काही तुमच्या पद्धती आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. हे तुम्हाला नॉर्मल मी आता जे सामान आहे ते मी सांगते. बेसिकली हे शृंगाराचं सामान असतं, त्यामुळे हे तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही ॲपल ठेवू शकता किंवा मोसंबी ठेवू शकता किंवा तुम्ही संत्र किंवा केळीसुद्धा ठेवू शकता. दक्षिणा जसं तुम्हाला झेपेल तशी ठेवा. 11 रुपये ठेवले तरीही चालेल. आणि एक वेणी मात्र नक्की ठेवायला विसरू नका. त्याच्यानंतर तुम्हाला ही अख्खी ओटी जी आहे ती आपल्या हातात घ्यायची आहे आणि देवीच्या समोर म्हणजे घटासमोर किंवा देवीसमोर ज्या ताटामध्ये आपण हळदी कुंकू घातलेलं आहे त्या ताटामध्ये ती भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5 वेळा जे तांदूळ आहेत पांढरे ते तुम्हाला 5 वेळा घालायचे आहेत आणि देवीचं स्मरण करायचं आहे आणि देवीला हात जोडून नमस्कार करायचा आहे. हे झालं की ओटी भरली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला जे ताट आहे ते उचलायचं आहे. पदर लावा ताटाला आणि ते उचला. त्याच्यानंतर तुम्हाला हे ताट तुमच्या छातीच्या जवळ तुम्हाला न्यायचं आहे. देवी आईला किंवा तुमची जी कुलस्वामी असेल, भले मग ती तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, सप्तशृंगी असेल, अंबाबाई असेल, कुठलीही असेल, तर नमस्कार करायचा आहे, तिचा जय जयकार करायचा आहे. आणि तुम्हाला ही ओटी घटाला लावायची आहे किंवा स्पर्श करायची आहे किंवा जिथं तुम्ही अखंड दिवा किंवा कलश मांडला आहे किंवा देवीचा टाक असेल त्याला लावायची आहे आणि तुम्हाला कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे की हे आई, तू आमची कुलस्वामिनी आहे, तू आमच्या कुळाचा भार कायम उचलत असते आणि आज नवरात्रीमध्ये मी तुझी ओटी भरलेली आहे, ती तू मान्य करून घे. काही चूक झाली असेल तर ती पायाखाली घाल आणि माझ्या कुटुंबाचं सदैव रक्षण कर. मला अखंड सौभाग्य दे, माझ्या घरी सुख शांती नांदून दे, आमची भरभराट होऊन दे आणि माझं कुटुंब आनंदी राहून दे. अशीच आमच्याकडून सेवा ही कायम करून घे आणि काही चूक झाली असेल तर ती माफ कर, असं म्हणायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे आणि मगच ओटी खाली ठेवायची आहे. तर बघा, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ओटी नक्की भरा. हे खूप पुण्याचं काम आहे आणि जेव्हा आपण आपल्या आईची म्हणजे आपल्या कुलदेवीची कुलस्वामीची जेव्हा आपण ओटी भरतो ना, आपलंच मन प्रसन्न होतं आणि तिचे कृपा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतात. आता तुम्ही या ओटीच्या सामानाचं काय करायचं, तर एकतर जर तुम्ही 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही किंवा तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या ओळखीचे कोणी जाणार असेल तुमच्या कुलदेवीच्या मेन स्थानावरती, तर तुम्ही त्यांच्याकडे ही ओटी तशीच ठेवून देऊ शकता त्यांच्याकडे किंवा तुम्ही तुमच्या जवळपास मंदिरामध्ये जाऊन हे देऊ शकता किंवा तुम्ही हे ओटीचं सामान स्वतःही घरात वापरू शकता. तांदूळ तुम्ही काहीतरी खीर वगैरे असं करून तुम्ही खाऊ शकता. फळ तुम्ही सगळ्यांना प्रसाद, घरच्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता. नारळाचं सुद्धा तुम्ही काहीतरी गोड करून खाऊ शकता. जनरली नॉनव्हेजला किंवा कांदा लसूण त्याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये तुम्ही वापरू नका. साडी तुम्ही स्वतः नेसू शकता, तुमच्या सासूबाई नेसू शकतात. बाहेर ही साडी नेसायला देऊ नका. दक्षिणा कुठल्या तरी मंदिरामध्ये नेऊन ठेवा किंवा तुम्ही जर दिवाळीमध्ये जर जात असाल कुलदेवीला तर तुम्ही या गोष्टी तिथंही त्या स्थानावरती नेऊन ठेवू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने ओटी नक्की भरा. आज पंचमी, अष्टमी, नवमी 3 दिवस आहेत ओटी भरायला. कधीही तुम्ही ओटी भरू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.